शांताबाई, शांताबाई, काय करून राहिली बापा? आवाजही नाही देत. बबिता, बापा, सासा सुनी कुठं गेल्या? शांताबाई, अहो इकडे आहे म्हटलं, मी किचन मध्ये. इकडे ये, काय म्हणून राहिली तर. अमाय बाई, काय चालू आहे? काही नाही हो, सातू बनवतो म्हटलं. टाइमच नाही भेटला मले सातू बनवाले, तर सातूच बनवून राहिली मी. आज नागपंचमी आहे तर पाहिजे नाही काय सातू? आता आज बनवून राहिली तू? एवढ्या दिवसापासून तुला फुरसत नाही भेटली काय बनवायची? वेळेवर बनवून राहिली. कामात राहूनच गेलं बनवायचं. बनवतो ना, बनवायला काय टाइम लागते. भात बनवतो मी. गहू बी मस्त धुवून धावून म्हटलं सोकाले ठेवले होते, सोकले आता गहू. आता मस्त गहू भाजतो, सोल्याची डाळ भाजतो आणि घेऊन जातो चक्कीवर सातू दळाले. भात आणतो म्हटलं मी सातू दळून अर्ध्या घंट्यात. ते तर आहे, पण चक्कीवर बी गर्दी असेल ना, आज नागपंचमी आहे तर. घेऊन गेले सन बाकीचे कालच सातू दळून. आता माय दळाचा आहे म्हणून काय लोकांचाही सातू दळाचा आहे काय? आता गहू मस्त सोकले, मस्त 2-4 पाण्यानं धुवून टाकली मी गहू आणि कॉटनच्या कपड्यात मस्त सोकायला ठेवले. आता सोकले, आता मस्त भाजतो मी. हो, पण गहू आणि डाळ भाजायला अर्धा 1 घंटा लागते ना. जाडा थोडी लागते, चांगल्या ना भाजा लागते व्यवस्थित. भाजतो ना मी, मस्त भाजतो म्हटलं आता गॅसवर. बरं तू सांग, काय म्हणत होती शांताबाई? शांताबाई काय म्हणून राहिली? काही नाही शांताबाई, चालशील काय म्हणू पूजा करायला वारुळाजवळ? अम्मा येईन ना, पण टाइम आहे गड्या, टाइम लागन मले. हो, तर आत्ताच नाही, जाऊ ना 11 वाजता. ठीक आहे ना, तोपर्यंत सातूही बनते ना, माय बाकीची कामं होते. बरं, बनव मग सातू. मी बी घरी जातो, स्वयंपाक बी बनवू लागतो. आज उपवास नाही आहे काय? श्रावण सोमवार आहे तर. उपवास आता आपल्याले, पण माणसाले पाहिजेच ना भाजी पोळी. ते थोडी उपवास करते. आमची तर आमच्या दोघीली उपवास आहे, त्याला उपवास नाही आहे ना, तर त्याच्यासाठी बनवा लागते. हो हो. तुमची तर दोघी नाही केला काय उपवास? हो, आमच्या दोघीली उपवास आहे ना, आम्ही दोघी जणी करतो. तर आमच्यासाठी साबुदाणा घी बनवा लागन आणि चिप्स घी तळून घेईन. हो, बनवून घे जो. कुठं गेली बबिता? दिसून नाही राहिली. बबिता काय आंघोळीले गेली. ते सकाळपासून कामं केले तिनं बी. झाडू पोछा भांडे, आणि सणाच्या दिवशी तर जास्तच कामं निघते. तर आतापर्यंत कामच झाले. तर तिले म्हटलं आता आंघोळ करून घे आणि मग लाग म्हटलं स्वयंपाकाले. मग जाऊ म्हटलं पूजा करायला. लवकर लवकर कामं करून घे. हो हो, तर करा मग तुम्ही दोघी जणी लवकर लवकर कामं, जाऊ मग आपण. हो हो, तर बरोबर 11 वाजता घरून निघून जाजो मग. ठीक आहे ना शांताबाई, चाल मग येतो. हो हो, ये मग. चाल बाप्पा, मी बी गॅस चालू करतो आणि भाजतो म्हटलं गहू सोल्याची डाळ. चाल गड्या, आता पटकन गहू भाजून घेतो. थोडे थोडे भाजा लागन, एकानं काही भाजता येणार नाही. आणि एकानं भाजन तर गहू काही चांगले भाजले नाही जाणार. गहू भाजायला लय टाइम लागते. आई काय करून राहिल्या? काही नाही, गहू भाजून राहिली मी सातू बनवासाठी. द्या नाही, मी भाजतो. नाही नाही, तू राहू दे, तू नको भाजू बापा. गहू जाळून गिळून ठेवशील तर. नाही आई, नाही जाळून ठेवत ना मी, बरोबर भाजतो. भाजता येते ना मले. राहू दे ना बबिता, राहू दे म्हटलं, भाजतो मी. आता अर्धे तर झाले समजा गहू भाजून. आता काय थोडेसे गहू राहिले भाजाचे आणि सोल्याची डाळ राहिली, मग झालं. तर तोपर्यंत तू पूजा करून घे ना. घरात जाय, देवपूजा करून घे. करू नाही संग मग. अहो मला टाइम भेटते नाही भेटत. मला गहू भाजणं आहे, गहू भाजायला बी लय टाइम लागते ना. 15-20 मिनिट लागते म्हटलं. एवढेच गहू भाजाले, अजून अर्धे गहू भाजायचे आहे, सोल्याची डाळ भाजायची आहे. अर्धा घंटा तर हे भाजण्यातच चालला जाईन. आणि मग भाजून झाल्यावर अजून मला चक्कीवरही नेणं आहे सातू दळाले. आई चक्कीवर नेल्यापेक्षा मिक्सरमधून काढून देतो ना मी. मिक्सरमध्ये तर होते बारीक. ते बरोबर आहे तुझं, मिक्सरमध्ये होते बारीक, पण म्हटलं मिक्सरमध्ये आपण करतो तर मग 10-10 वेळा गाळाच लागते ना. बारीक करा गाळा, अजून बारीक करा, अजून गाळा. आणि चक्कीवरचं कसं आहे, एक वेळा घेऊन गेली मी दळाले का चांगलं चिकनं दळून देते ना मस्त. तर टेन्शनच नाही मग गाळाचं. चक्कीवरूनच आणतो मी दळून. ते मेहनतचं काम नको करू, 10-10 वेळा गाळणं 10-10 वेळा गाळणं. पैसे गेले तर चालते, पण मेहनत लय करा लागते बापा मिक्सरमध्ये. हो तेही आहे, पहा मग तुमच्या मतानं घेऊन जा चक्कीवरच. हो, तर म्हणूनच म्हणून राहिली, आज उपवास आहे, तुझी आंघोळ वांघोळ झाली तर पूजा उजा करून घे आणि मग नाश्त्याचं बनवून घे. आणि मावशी आली होती घरी, पूजा करायला चालान काय म्हणे वारुळाजवळ. तर जाऊ नाही आपण. हो, म्हणून राहिली लवकर लवकर कामं करून घे, तर 11 वाजता जाऊ म्हटलं. तोपर्यंत होऊन जाईल ना सगळे कामं. होऊन जाते. आता काय फक्त स्वयंपाकच बनवणं आहे, आपल्यासाठी नाश्ता, बाकीचे कामं तर झाले. आणि कपडे आहे तर कपडे मग पाहू, पूजा उजा झाल्यावर आरामात.
कपड्याचं काही टेन्शन नाही आहे, आरामात धुता येते. बरं कर मग तू बाकीचे कामं कर. ठीक आहे. नाही गहू झाले बाप्पा भाजून, आता सोल्याची डाळ भाजतो मस्त. अन बबिता एक काम करतं काय, मले म्हटलं लवंग इलायची आणि जायफळ काढून दे बरं, याच्यात टाका लागन ना. पहिलेच टाका लागते काय आई? पहिलेच म्हणजे पहिलेच टाका लागते ना. मस्त याच्यात जिरं आणि लवंग इलायची आणि जायफळ टाकून दळून आणतो. मग काय बनवायच्या वेळेस टाका नाही लागत. हो हेही बरोबर आहे. तर ठीक आहे ना, काढून देतो मी तुम्हाला. हो तर काढून ठेवून दे मग एका वाटेत. ठीक आहे ना आई. चाल गड्या, आता सोल्याची डाळ बी मस्त लाल लाल होईपर्यंत चांगल्यानं भाजून घेतो. झाली बाप्पा डाळही भाजून. आता मस्त गहू आणि सोल्याची डाळ आणि त्याच्यात जिरं लवंग इलायची हे सगळं टाकून थंड होऊ देतो आणि घेऊन जातो मग चक्कीवर दळाले. बबिताले म्हटलं लवंग इलायची काढून दे, तर कुठं गेली आहे. झालं ना आता थंड, 10 मिनिट तर झाले. आता मस्त डब्यात भरतो आणि घेऊन जातो चक्कीवर, आणतो दळून. चाल गड्या लवकर जातो, तिथे नंबर लागला पाहिजे माया लवकर. अम्माय बाई रूपा काय चाललं? काही नाही मावशी, पूजा चालू आहे. बापरे, पूजाही करून राहिले काय हो? हो काम झाले तर म्हटलं घरी पूजा करून घ्या, मग तिकडे जाऊ वारुळाजवळ पूजा करायला. काऊन तुम्ही नाही चालत काय यावर्षी? येईन ना, पण टाइम आहे मुले. 11 वाजता जाऊ म्हणते चंद्रकला, तर आम्ही 11 वाजता जाणार आहे. हो काय, मी म्हणत होते आता पूजा करतो बा आणि जातो. तर पाय मग जायचं असन तर चालली जाजो, नाही तर मग जाऊ संग. मग 11 वाजता थांबजो आमच्यासाठी. ठीक आहे ना मावशी, मग संग मग जाऊ. एकटी जाईन तर काही एकट्यात मजा येत नाही, संग मग जातो आपण तर चांगले वाटते. तर ठीक आहे ना, मग 11 वाजता निघून जाजो घरून. तर आता कुठे चालले मग तुम्ही, डब्बा गिब्बा घेऊन दळण आणाले? नाही हो माय, दळण कायले, सातू म्हटलं सातू बनवायचं आहे ना, तर सातू आणायलाच चालली मी. काऊन बापा मावशी, दरवर्षी तर तुम्ही पहिलेच तयार राहता म्हटलं 2-4 दिवस पहिलेपासून, आणि या वर्षी अजून सातूच नाही बनवला तुम्ही. आता वेळेवर चालले सातू दळाले, दळून कधी आणान कधी बनवान, टाइमच लागेल बापा. आता काय करावं, लागू लागला टाइम. या वर्षी टाइमच नाही भेटला आम्हाला सासा सुनीले दोघीले. झालं म्हटलं सगळंच झालं, आता फक्त चक्कीवर जाणं आहे, दळून आणणं आहे, बस एवढंच आहे. ठीक आहे, घेऊन या मग. मी घरी जातो, पूजा चालू आहे. फुलं तोडायला आली होती, फुलं नाही आहे. बरं बरं कर मग पूजा. हो हो येतो मग. हो हो. रूपा, रूपा, काय झालं प्रीतीताई? कुठं आहे तू? इथे आहे ना मी, घरात आहे. या ना अंदर या म्हटलं, काय म्हणून राहिले तर. अम्मा बाई, तुमची पूजा आहे चालली काय हो? हो पूजा करून राहिलो ना मी. काय म्हणता? काही नाही, मला ना बेलपत्ता पाहिजे, तर हाय काय? हाय ना, घेऊन जा ना, किचन मध्ये आहे गॅस ओट्यावर. मी माहिती यायले म्हणो घेऊन यावं गेले नाही सकाळपासून, आणि आता वेळेवर कुठं जाऊ काय जाऊ, त्याला म्हटलं राहू द्या मीच जातो आता, आणतो म्हटलं कोणालाही मागून. तर मग म्हटलं आता कुठं जा, मग मी तुझ्या घरी आले. काही प्रॉब्लेम नाही ना प्रीतीताई, आल्या तुम्ही तर हाय म्हटलं घरी आहे, घेऊन जा ना, गॅस ओट्यावर आहे, जा तुम्ही किचन मध्ये आणि घेऊन घ्या. बरं बरं. सुनील भाऊची पूजा तर मस्त चालू आहे बाप्पा, टोपी गिपी घालून मन लावून पूजा करून राहिले. हो पूजा गिजा मन लावून करते ना, पहा बरं किती मस्त पूजा मांडली त्यानंच मांडली आज पूजा. मी बाकीचे काम केले, त्याला म्हटलं पूजा मांडा तुम्ही, तर पहा किती मस्त पूजा मांडली त्यानं. हो हो मस्त पूजा मांडली ना. तसे आहे ना पूजा पाती करायला करते, लहान सण असो मोठा सण असो करते म्हटलं पूजा गिजा. सांगा नाही लागत सुनील भाऊले, आमची तर ऐकत नाही बाप्पा. सकाळपासून मोबाईल पाहून राहिले, पण असं नाही का चाल बाप्पा आज नागपंचमी आहे तर बेलफुल आणा, काहीच नाही समजत त्याले. आता मी पूजा उजा करतो ना, मग तिकडे जाऊ म्हटलं पूजा करायला वारुडाजवळ. हो जाऊ ना, तर शांता मावशी 11 वाजता जाणार आहे पूजा करायला. ठीक आहे ना मग 11 वाजता जाऊ. आणि म्हटलं गावात लाया फुटाणीवाला आलाय, पाहिजे असेल तर घेऊन घे जा भाऊ. काय ना, तर कालच आणले बाजारातून. नाही सांगून राहिली आलाय बा फुटाणीवाला, जर घ्यायचे असेल तर घेऊन घे जा. आणि फोडून देते घरचे सोले नेले म्हणजे. रुपा आहे ना आपल्या घरी सोले? हो आहे ना. गावात आलाय फुटाणीवाला, तर फोडून घेऊ मग. 2 पायलीचे फुटाणे पाहिजे खावाले, लेकरही खाते आपणही खातो. मग काय नेहमी नेहमी घेत राहतो आपण. नाही मग बाजारातून काय 5-10 रुपयाचे घेऊन येतो आपण. हो तर मस्त, आता गावात आलाय म्हणते तर 2 पायलीचे फुटाणे फोडूनच घेतो मग मी. फोडून घे जा. तर एक काम कर जा ना मग सुनील भाऊ, काय म्हणते फुटाणे फोडायला जाण तर पायली भर माझ्यासाठी घेऊन जा. मी सोल्याचे पैसे देईन आणि फोडाचे पैसे देईन, किती रुपये पायली घेते तर. 20 रुपये नाही तर 30 रुपये पायली घेईन. नाही सुनील भाऊ, 20 रुपये पायली नसन, किलो असन 20 रुपये किलो, तर 40 रुपये पायली होईल मग. हो 40 रुपये घेईन मग 2 किलोचे. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, फक्त घेऊन ये जा माझ्यासाठी. मी पैसे देऊन देईन म्हटलं तुम्हाला, आणि नगदीच देतो म्हटलं. तुमच्या सोल्याचे पैसे देतो आणि फोडून आणायचे पैसे देतो. ठीक आहे ना, तर आता पूजा उजा करतो ना जातो मग आरामात. ठीक आहे ना. बेलपत्ता घेऊन जा ना प्रीतीताई. हो नेतो.
चाल बाप्पा मी बी पटकन घरी जातो न, माही तर तयारी व्हायची आहे. घ्या हो राणीचे बाबा, करा म्हटलं पूजा. हो हो, करतो. आईले दे ना आवाज. दिला नाही आवाज, येतो म्हणते, तुम्ही करा म्हणे पूजा, मग मी येतो म्हणे. बरं ठीक आहे. बाबा स्वरूपानं मस्त पाहून राहिला तुम्हाला. हो म्हणत असून बाबा काय करते, पूजा करा लागते हा चांगल्यानं मन लावून. आशा, बोला ना काकू. काय लाया फुटाने घ्यायला आली काय? हो घेतो म्हटलं, लेकरं मागच लागते ना, घेऊन पाहिजे. लाया फुटाने तर आहे म्हणा, पिंगर पाहिजे लेकरायले, पिंगर मुरमुरे आली म्हटलं घ्याले. हो लेकरायचं तेच आहे ना, दुकान दिसलं म्हणजे पाहिजेच त्याले, हे पाहिजे ते पाहिजे. हो ना, रडून राहिले दोन्हीचे दोन्ही, तर चाल म्हटलं घेऊन देतो. ताली बाप्पा घेऊन देतो दोन्ही लेकरायले. घेऊन दे. बाई म्हटलं मले फुटाने फोडायचे आहे तर काय रुपये किलो घेता तुम्ही? 25 रुपये किलो बाई. बापरे, 25 रुपये किलो, 20 रुपये नाही काय बाई? 5 रुपयासाठी मागं पुढं पाहता. हा, आजचा दिवस आहे आमचा, तर कमावू द्या ना आम्हाला 5-10 रुपये. हो ते आहे म्हणा. हो तर जास्त नाही आहे म्हटलं, आता तुम्हाला 30-40 रुपये तर म्हटलेच नाही. 25 रुपये लय जास्त झाले काय तुमच्यासाठी? किती पायलीचे फुटाने फोडायचे आहे तुम्हाला? जास्त नाही, 2 किलोचे फोडायचे होते फुटाने. ठीक आहे ना, 50 रुपये देऊन दे जा. बरं, पण चांगले फुटाने फोड जा बा, नाही तर मग सैगेच ठेव जा तुम्ही काही सोले. नाही सैगे नाही राहत बाई, फुटाने चांगलेच फोडतो म्हटलं मी. पाहून घ्या तुम्ही, मी आता फोडूनच राहिली ना, तुमच्या समोर पाहून घ्या डोळ्यानं. एकही सोला राहत नाही म्हटलं, सैगे राहतच नाही ना सोले, सगळे फुटाने फोडतो म्हटलं मी. तुम्ही घेऊन तर या सोले कोणते आहेत, आणि चांगलेवाले पाहिजे, पण असे तसे नका घेऊन ये जा, चांगलेवाले आणतो ना मी. हो तेच म्हटलं, फुटाने फोडाले बी चांगले सोले पाहिजे, नाही तर मग तुम्ही म्हणान का कोणती धरतो कोणती घेऊन जातो फुटाने फोडाले, तसं जमत नाही. मग म्हणान की ह्या बाईनं चांगलेच फुटाने नाही फोडले, आमचे पैसे वाया गेले, असं नाही पाहिजे ना. मग माया मागं तुम्ही मले बोलान. ठीक आहे ना बाई, आणतो ना मी, चांगले सोले आणतो म्हटलं, फुटाण्याचे सोले घेऊन येतो. तर आणतो मग मी 2 किलो घेऊन येतो. लागन ना माझा नंबर लवकर? घेऊन या ना, आता कोणीच नाही आले सोले घेऊन, तुमचाच नंबर लावतो मी पहिला, पटकन घेऊन या. हे झाले म्हणजे तुमचाच नंबर लावतो मी. हो तेच म्हटलं, म्हणजे मंदिरात बी जायचं ना पूजा करायला, नाही तर मग इथंच मला टाइम लावान, तर मग मंदिरात झाले उशीर होईल. नाही उशीर गिशीर नाही होत, घेऊन तर या तुम्ही. आशा, तू नाही फोडत काय फुटाने? नाही बाप्पा, विकत आणले ना, याच्या बापानं कालच विकत आणले फुटाने, लाया कालच आणले, आज फक्त यायले पिंगर घेऊन देतो मी. बरं. माय मंदाताई सोले घेऊनच आले बाप्पा. अमाय मंदा, सोले तर मस्त आहे व, घरचे होय का? हो घरचेच होय ना. आता ह्या काकू दिसल्या मले, गावात आला म्हटलं फुटाणेवाला, तर फोडूनच पाव, आता घरचे सोले आहेत फोडाले काय. हो मस्त आहे पण तुझ्या घरचे सोले, टप्पुरे. हो म्हणूनच मी आली म्हटलं, किलोभर घेऊन जातो आणि फोडून पाहतो, चांगले जर फुटन तर अजून 2-3 किलो घेऊन येतो. मग पहिले मी किलोभर फोडून पाहतो. हो दिमाग तर आहे तुझ्याजवळ, खरं बोलली तू. नाही ते काय ना 2-4 किलो फोडून घ्या, आणि नाही फुटले बरोबर तर बरोबर आहे तुझी गोष्ट, पहिले किलोभरच फोडून पा. मी आता आणतो म्हणत होती 2 किलो फोडाले, चांगले जर फुटले तर 2-4 किलो फोडूनच घ्या, मग पाहिजेच ना. कोणी येते गिते तर देतोच आपण खावाले, नाही तर काय. मग आता मी म्हणत होती माया नंबर लावतो बा फुटाने फोडाले, पण तूच आली माया पहिली सोले घेऊन, तर तुम्ही या मग सोले घेऊन, तुमचा नंबर लावा. हो आता मी पटकन घरी जातो, शांताबाईच्या घरी जातो आणि आणतो तिथून सोले. शांता काकूच्या घरची तर सोले चांगले आहे, असेच आहे ना माझ्या घरी आहे असे टप्पूर. चांगले सोले आहे म्हटलं तिथचे. बरं मी जातो मग पटकन. हो जा ना, घेऊन या. दादा मला 2 पिंगरचे पॅकेट द्या बरं. हो देतो. बरं द्या मग, लवकर दे जा बाप्पा. हो ताई, 2 मिनिट थांबा, 2 मिनिटात देतो. आणखी राजगुऱ्याचे लाडू की देऊ काय तुम्हाला? देऊन द्या ना, 2 पॅकेट देऊन द्या. एक काम करा, 3 पिंगरचे पॅकेट देऊन द्या आणि 2 राजगुऱ्याचे पॅकेट, 50 रुपये होऊन जाते. ठीक आहे ना. अन बाई, गावात ज्याले फुटाने फोडायचे आहे त्याले पाठवतो लवकर. ठीक आहे ना काकू, पाठवतो ना मी. हो पाठवून द्या. सांग माहित नसून कोणाले तर गावात आले म्हणा फुटाणेवाले, तर जा म्हणा लवकर. बरं गेल्या काय गड्या बाकीच्या? 11 वाजले आता, 11 वाजता जाईन म्हणे. चाल बाप्पा, मी लवकर जातो, नाही तर मागं राहून जाईन. रुपा, गेले काय हो सगळे? माहित नाही प्रीती ताई, मी तर आत्ताच आली बा घरून. गेले असन ना? हो गेले असून सगळे, आता 11 वाजले ना, 11 वाजता जाईन म्हणे. तर चला ना मग, आपणही चाललो जाऊ, नाही तर राहून जाऊ मग मागं दोघीच जणी. मग चालतं का वाट पाहतो यायची? आता काय सांगा बाप्पा, गेले का जावाचे आहे, मोबाईल बी नाही आणला मी, नाही तर लावला असता फोन द्यायले.
बरं जाऊ दे, एक काम कर, माझ्या बी मोबाईल नाही आहे. चल येईनच ना आपल्या माग. हो आणि गेले असन तर दिसनच मग आपल्याला तिथं. नाही तर काय मग आता 11 वाजता म्हणे तर येतेच मग आपल्या माग माग. चाल मग. बरं चला चला, बरं झालं मी इकडे आले तर तुम्ही मला सोबती भेटल्या. संग मग झाले. हो चाल मग. अमाय ह्या तर येवाचीच आहे. हो ना, मी म्हणून आले असन बापा, ह्या तर येवाचीच आहे. तयारीच व्हायची असन म्हणून नसन आल्या. हो तसंच काही असन, तयारीच व्हायची आहे त्याची. आणि काही तर चालली गेले पूजा उजा करून. हो ज्याचे कामं होते ते येते पूजा करून चालले जाते. चल मग आपण ही पूजा उजा करून घेऊ. हो हो अमाय तुम्ही कधी आल्या हो? आता चालू ना मावशी, आता चालू जमते. हो काय, थांबले नाही आमच्यासाठी? थांबत होतो पण म्हटलं अजून गेल्या का जावाच्या आहे. आणि आमच्याजवळ मोबाईल नाही, दोघे जणी जवळ. म्हटलं आता काय करता प्रीतीताई, थांबता का चालता? तर मग प्रीतीताई म्हणते थांबून काय करतं म्हणते, इथं गेले असन तर म्हणते. आणि आपण राहून जाऊ म्हणते इथं वाटपात. चाल म्हणते, जावाची असन तर येईनच म्हणते आपल्या मांग. नाही तर काय मग, म्हटलं जर चालल्या गेल्या असन बा, मस्त पूजा उजा करा तुम्ही आणि आम्ही तिकडे बसून राहू गावात तुमची वाट पाहत. त्याच्यानं म्हटलं गावात काही थांबू नये, तिथं जाऊन आपल्याला थांबता येते, वाट पाहता येते, म्हणजे आरामात पूजा उजा करणं होते. त्याच्यानं चाल म्हटलं मग रुपाले. हो काय. काकू सगळ्यांनी नवीन नवीन कपडे घातले, हा नवीन नवीन साड्या. आणि तुम्ही काऊन तेच साडी घातली जुनी पुराणी? पाय सगळ्या जणी मला तेच म्हणून राहिली आजकाल, नवीन साडी काऊन नाही घातली, नवीन साडी काऊन नाही घातली. मी म्हटलं आता काय भारी पूजा आहे काय गड्या म्हटलं, हा म्हणून हेच साडी घातली बा, नेहमी घालतो तेच. पण पहा ना, शांता काकू नाही नवीन साडी घातली. तुम्ही आले असते मस्त नवीन साडी घालून तर घालत जा सणावाराच्या दिवशी. बाकी दिवस तर आपण घालत नाही, मग घरच्याच कपडेवर राहतो. हो घालायला पाहिजे होतं मावशीनं. काय मावशी, साडी घालायला तर काहीच नाही लागत तुम्हाला, 5 मिनिटात तर घालता तुम्ही. काऊन नाही घातली नवीन साडी? जाऊ द्या ना हो, कोण पाहिजे आता मले, पोरी बारीचं होते मेकअप करणं, साडी घालणं, आता झालं वैमान. वैमान्य झालं तुम्ही, म्हाताऱ्या थोडी झाले एकदम. केस पिकले काय तुमचे? हा जेवणच आहे म्हटलं, मस्त घालत जा. हेच वय आहे मस्त इत्राचं मटकाचं. हा घालत जा नवीन नवीन कपडे. बरं ठीक आहे बापा, घालन मी आता. घरी गेल्यावर घालतोच साडी, खरंच सांगतो. आज सगळेच जण मला टोकून राहिले, आता घरी गेल्यावर घालतोच मी, इकून गेल्याबरोबर. आणि हे नाही आले बाकीचे तुमच्या सुनी? आमच्या सुनी काय येऊन राहिले ना बाप्पा, त्याची तयारीच चालू आहे. जा म्हणते आई तुम्ही, येतो म्हणते तुमच्याच मागं, या म्हटलं. हा काय? हो येऊन राहिल्या ना, आमच्याच मागं आहे. तोपर्यंत करू ना आपण पूजा, ते बी येते. बरं बरं ठीक आहे ना. हो हो घ्या मग, या बसा. मस्त नागदेवतेची मन लावून पूजा करू. म्हणजे मग आरती गिरती येत असेल तुम्हाला तर. शांता काकूले सगळंच जमते रुपा, टेन्शन नको घेऊ. आरती काय म्हणते ते शांता काकू? नाही हो बापा, नाही जमत मले आरती घेते. साधी सुधी पूजा करून घेऊ. आणि भूलचूक माप म्हणा, काही भुललो गिल्लो आम्ही तर. आम्हाला जशी पूजा करता येते तशी करतो म्हणा. नागदेवता नाराज नका होऊ आमच्यावर. हो ते तर आहेच बाप्पा, जशी पूजा येते तशी करतो साधी सुधी. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.